जय मंडळी सांभाळून घ्या रे, आता तुम्ही कृपा सगळ्यांसाठी
आता तुम्ही कृपावंत साधू संत शिवरग गोमटे ते करावासी भारोजे तुम्हासी वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे गोमटे ते करा माझे भारोजे तुम्हासी तुका मने सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी कशासाठी गोमटी ते करा माझी भारोजे तुम्हासी विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुमचे मिठे मिठो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं ततो मत्स्यादि लक्षणम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि अजयाच्या संगती विराग झाला मनोदयीचा जडधा सुगीला साक्षात परमात्मा मज भेट गेला विसरू कसा मी सद्गुरु कृपेला जो देह साधूच्या अंकित झाला जो देह साधूच्या अंकित झाला तयाचा भारसे रंजनाला नारायणाचा ब्रह्मदूर केला विसरू कसा मी गुरुपाद गेला महायोग पीठे तडे मध्या वरम कुंडलिकाय भक्तमुनिंद्र समागत्य तिष्ठं तमनंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं त्यांच्या प्रभाताने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटी ते करा माझे भारोजे म्हासी वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे गोमटे ते करा माझे भारोजे
तुका म्हणे सोडिया गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भारोझे तुम्हासी. प्रस्तुत प्राप्त हरिकीर्तन प्रसंगी किंवा चक्री कीर्तनानिमित्तानं आजचा निवडलेला अभंग. राजा रामदेवराय राज्य करत असताना राजा प्रजेचा ऐकायचा, प्रजा राजाचा ऐकायची. रामराज्य निर्माण झाले त्यावेळेस विश्वनियन त्याला अवतार घ्यावा वाटला म्हणून एकदा डोकावलं तर मुकुटातला एक मणी खाली पडला आणि तेथे 16 वर्षाचं बालक पाठीचा ताटकणा करून उभं राहिलं आणि 700 श्लोकांवर 9000 रुपये लिहून तुम्हा आम्हाला अमृताचं पाणी केलं. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. पसायदान रूपी कळस झाला. दक्षिणेकडून अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी आली. अल्लाउद्दीन खिलजी आला 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 थेट कोल्हापूर मध्ये पोहोचला. कोल्हापूरच्या आईच्या मंदिराचा कळस कापला आणि थेट पंढरपुराकडे झेपावला. त्यावेळेस माझे ज्ञानोबराय भयभीत झाले. आता काही आपली ज्ञानेश्वरी शिल्लक राहत नाही म्हणून ज्ञानेश्वरी सहित समाधिस्थ झाले. ज्ञानाचा नामाचा भक्तीचा अंधकार संपूर्ण विश्वामध्ये निर्माण झाला. ज्ञान वैराग्य अवताराला येईना भक्ती म्हातारी झाली. अंतरात खेळू लागली भक्ती. त्यावेळेस माझ्या विश्वनियन त्याला पुन्हा एकदा अवतार घ्यावा वाटला म्हणून अवकाशातून डोकावलं तर मुकुटातला दुसरा मणी दक्षिण वाहिनी इस्रायल नदीच्या तटावरती पडला आणि तेथे 42 वर्षाचं भक्तीचं गाडू उभं राहिलं. माझ्या पंढरीनाथाला खेळ्या भेटला. संपूर्ण विश्व आनंदित झालं आणि माझ्या तुकोबारायांनी प्रसवलेल्या नवे नवे माझ्या तुकोबारायांनी गायलेल्या अभंगावर कीर्तनकार कीर्तन करू लागले. नामाचा ज्ञानाचा प्रसार संपूर्ण विश्वामध्ये निर्माण होऊ लागला आणि त्याकरिता आजचा निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु देवनिवासी संत तुकोबाराय यांच्या अभंग गाथ्यातील 4 चरणाचा अभंग तुम्हा 2 चरणांच्या मायबापांसाठी विठ्ठल. अभंगाचा भावार्थ सांगण्याआधी जे ज्ञानानं तुम्ही आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत त्याचं प्रयोजन नेमकं काय आहे ते तुम्हाला सुद्धा ज्ञात आहे, आम्हाला सुद्धा ज्ञात आहे, आपल्याला सुद्धा ज्ञात आहे. याचं प्रयोजन नेमकं काय आहे तर आज काय आहे, आजपासून तर बाबांची पुण्यतिथी 16 तुम्ही आम्ही साजरा करता. आज उद्घाटनपर कीर्तन झालं. उद्घाटनपर कीर्तन झाल्याच्या नंतर फलवा आहार झाला. त्यानंतर प्रवचनं झाली. प्रवचनं झाल्याच्या नंतर चक्री कीर्तनाला सुरुवात झाली. मग हा चार्जिंग पॉइंट तुम्ही आम्ही अभ्यासत आहोत. ते चार्जिंग तुम्ही आम्ही स्वतःला करून घेत आहोत. यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत माझ्या सहित. मग तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं अनुभवानं श्रेष्ठ आहात. तर तुमच्या समोर मी काय सांगतो. मग सांगण्यासाठी काहीच आलेलो नाही. जो श्रीपाद बाबांचा निरोप तुम्हा आम्हाला मिळालेला आहे त्यावर तुम्ही आम्ही कार्यरत आहोत का नाही हा पेपर तपासायचा पॉइंट म्हणजे आजचा वैष्णव मेळा. धर्म मार्गदर्शनासाठी शब्दाचे तीक्ष्ण बाण, धर्म मार्गदर्शनासाठी शब्दाचे तीक्ष्ण बाण, साधकांसाठी अंतःकरणात प्रेमाचा जिव्हाळा आणि बंडोबाबा केळबाबांची पाठीवरती थाप घेऊन एक धर्मयोद्धा उतरले. नाव त्यांचं श्रीपाद बाबा चव्हाण आणि माझा श्रीपाद तुकोबारायांना अभंगातून तुम्हाला आम्हाला काय सांगायचं आहे, काय दर्शवायचं आहे याचा विचार तुम्हाला आज 1 तासामध्ये करायचा आहे. वेळ कमी आहे म्हणून
अंतकरणाची कान करून तुम्ही आम्ही सर्वजणीकडे लक्ष द्या माय बापांनो. सांगण्याचा म्हणजे अर्थ एकच आहे, तुकोबारायांना काय दर्शवायचं आहे, काय सांगायचं आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, जीवलग हा शब्द वापरलाय. जीवलग, जीवाच्या जो लगत आहे त्याला जीवलग म्हटलं जातं. आता तुम्ही कृपावंत, व शब्द विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुकोबारायांनी तो शब्द खर्च केला आता, परत तुकोबारायांनी अजून एक अभंग खर्च केला आता, तरी पुढे तिथं सुद्धा शब्द खर्च केला आता. सद्गुरु वाचोनी सापडेना नवीन ज्ञानदेव म्हणे तरलो आजचा उत्तरिलो. मग हा या आत्मा शब्दाचा अर्थ असा होतो की लगेच चालू वर्तमान काळ आता. मग तुकोबारायांचा त्यावेळेस त्यांचा उद्धार झाला, वैकुंठ गमन सोहळा त्यांचा झाला, तरी सुद्धा त्यांनी अभंग खर्च केला आता तुम्ही कृपावंत. याचा अर्थ काय असेल? शास्त्र उचलण्याची पद्धत श्रीपाद बाबांनी तुम्हाला आम्हाला सांगितली. मायबापांना जुन्या जाणत्या महात्म्यांच्या मुखातून शब्द ऐकलेले श्रीपाद बाबा सांगायचे, जसं न्यायालयामध्ये जर जजला उत्तर द्यायचं असेल तर त्याच्यासमोर एक ग्रंथ मांडला जातो, त्याला म्हणतात पिनल कोड. त्या पिनल कोडच्या आधारे जजला त्याचा निर्णय द्यावा लागतो आणि त्या पिनल कोडच्याच आधारे वकिलाला त्याची सुनावणी करता येते. पण पिनल कोड हा ग्रंथ जर न्यायालयामध्ये जर कार्यरत होत असेल तर या परमार्थिक क्षेत्रात कोणते दोन पिनल कोड श्रीपाद बाबांनी तुम्हाला आम्हाला दिले? गीता आणि भागवत हे दोन पिनल कोड सद्गुरु सच्चिदानंद संत श्रीपाद बाबांनी तुम्हाला आम्हाला दिले. पण त्याचं विस्मरण तुम्हाला आम्हाला होतंय का काय, याचं आत्मपरीक्षण करण्यासाठी आज सुरू आहे. नाम प्रत्येकाकडे आहे, नाम प्रत्येकाकडे आहे, प्रबोध प्रत्येकाचा झाला आहे, पण खऱ्या अर्थाने अंतःकरणातली भूमिका स्पष्ट होते का नाही? अंतःकरणातली वृत्ती समाजाबद्दल, व्यक्तिगत बाबांच्या इथं आल्यावरच अवस्था झाल्या पाहिजे असं काही नाही ठेवलंय. बाहेर इथं अवस्था झाल्या चालती नाही का? खऱ्या अर्थाने आपण आपलं आत्मपरीक्षण करण्यासाठी इथं उभं आहे. माहिती लोकांचं काय चाललंय घेणं नाही. ज्याने आपला पेपर तपासायचा. बाबा ते इतकं गोड सांगायचे, ते म्हणायचे मिस्त्री होता. मिस्त्री काय करतो? लोकांच्या भीती बांधतो. काय करतो? लोकांच्या भीती बांधतो. मग त्या भीती बांधत असताना ती भीत लाईनीमध्ये लागली का नाही यासाठी तो काय वापरतो? वळंबा. काय वापरतो? वळंबा. तो असा वळंबा लावतो आणि भीत सरळ आहे का वाकडी आहे काय करतो? तपासतो. मग आज आपल्याला तेच करायचे, आपली भीत सरळ आहे का वाकडी आहे तपासण्यासाठी आजचा वैष्णव मेळावा. इथं कोणाला ज्ञान द्यायची गरज नाही, सगळी ज्ञानी मंडळी बसलेली आहे, सगळी राजहंसाची पिलं आहेत. पण राजहंसाची पिलं आहेत का नाही हे तपासण्यासाठी मिळालं. मग ह्यासाठी आपल्याला लक्ष आता या शब्दावरती देणं गरजेचं. तुकोबाराय सांगतात आता तुम्ही कृपावंत. कृपावंत कोण आहेत? तर साधू संत कृपावंत आहेत. साधू संत जीवलग. साधू संत आहेत पण जीवलग असले पाहिजे. जीवलग आहेत पण साधू संत असले पाहिजे. बारीक अभ्यास आहे बापांना, आणि ते सुद्धा आताच झालं पाहिजे. आता करंट लागलाय ना, आता करंट लागलाय ना, मला आताच उद्धार पाहिजे, ही भूमिका निश्चयाची आहे माय बापांना. आणि निश्चयाचे फळ तुका म्हणे, अहो ज्या वेळेस निश्चय झाला तेच फळ आहे, दुसरं काहीच नाही. आणि म्हणून माय बापांनो एकच विनंती करायची, जो श्रीपाद बाबांचा निरोप आहे, ज्या महात्म्यांच्या मुखातून तुम्ही आम्ही श्रवण करतोय, साईबाबांनी सांगितलं सबका मालिक. त्यांनी असा हात केला होता, कसा बारीक आहे का, असा हात केला होता, असं बोट दर्शवलं होतं. आपलं लक्ष बोटाकडे होतं का त्यांच्याकडे होतं? बारीक होतं. आपलं लक्ष बोटाकडे होतं का त्यांच्याकडे होतं? जर बोटाकडे असतं तर बोट काहीतरी वेगळं दर्शवतंय ही भूमिका अंतःकरणात निर्माण झाली असते. पण आपलं लक्ष बोटाकडे नव्हतं तर त्यांच्याकडे होतं म्हणून फसगत झाली. सबका मालिक एक, अरे माझा पण तो भगवंत आहे, त्याला तुम्ही शोधा.
आणि हे श्रीपाद बाबांनी सांगितलं, नको त्याच्या नादी लागू नका, एक नाम काळी बाकी सब शांत आहे. मग एवढं सगळं जर परखड करून ठेवलं असेल आणि तरी जर तुम्ही आम्ही स्वतःची फरफट करून घेत असो, तो विचार करण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे माझ्या. आणि हे विचार साधू संतांच्या मांदियाळीत येऊनच तुम्हाला आम्हाला स्पष्ट करता येईल. गुरु ऐसा चाहिए जैसा जंगल का शेर, ना किसी से दोस्ती आणि ना किसी से बेर. शास्त्र असं सांगतं, जो शब्द ज्ञाने पारंगत सदा ब्रह्मानंदे डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू यथोचित निज भावे, अशा गुरुला शरण जा. हे तर बाबांच्या मुखातलं वाक्य, रडका गुरु फुकट गेला, गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला माझं तरी. हे बोलण्याचं एकमेव उपाय आहे माय बापांनो. हे जे आक्रमक बोलतोय ना माय बापांनो, हे शेवड्या महाराजांच्या घरचं नाही. फोडीले भंडार, मी तो हमाल भारवाही, बाकी काही नाही माय बापांनो. जोपर्यंत तुम्ही आम्ही सेवेकरी होत नाही तोपर्यंत त्याचा आत्मिक आनंद लुटता येणार नाही. काय का माय बापांनो, अहो समाजाला आनंद होऊ नाही तर नाही होऊ, माझ्या श्रीपाद बाबांना आनंद होईल ना, याच्यातच माझं सुख. विठ्ठल मग ही भूमिका श्रीपाद बाबांनी सगळ्यांच्या अंतःकरणात रुजवण्याचा प्रयत्न केलाय माझ्या बापांना. अहो नाही आपण श्रीपाद बाबांना पाहिलं, पण त्यांनी जे दिलंय त्याच्यामुळे त्यांचा अनुभव निश्चित येतो, निश्चित. पण तो येण्यासाठी त्याच्यावर तुमची आमची निष्ठा असली पाहिजे. साधू संत सांगून गेले, संतांची पायी, पण आपण ह्या पायाकडे लक्ष देतोय, हे आपलं दुर्दैव आहे माझ्या बापांना. हे पाय नाही सांगितले संतांच्या संतांनी, जे पाय सांगितलंय ते आपल्या हृदयात विराजमान असले पाहिजे. आणि ते म्हणजे जे तुम्हाला आम्हाला निज वस्तू दिली, सद वस्तू दिली, त्याच्यावर अविरत अंजन वतन, त्याला म्हणतात साधूची सेवा. मग ते साधनेचं पाणी तुम्ही आम्ही त्या संतांच्या चरणावरती घालतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग संत जर तुम्ही आम्ही त्या संतांच्या चरणावरती ते साधनारूपी पाणी घालत असेल तर ते कृपावंत जीवलग संत तुम्हाला आम्हाला निश्चित प्राप्त होतील. नवे नवे तर त्यांचा अनुभव येईल. यासाठी तुकोबाराय म्हटले, आता तुम्ही आता लगेच या क्षणी कृपावंत. कशासाठी तर माझं गोंत करा. गोंत या शब्दाचा अर्थ चांगलं करा असं नाही. मला बंगला भेटल्यावर माझं चांगलं होईल, गाडी घेतल्यावर चांगलं होईल, अजिबात नाही. गोमत येथे करा माझे या शब्दाचा अर्थ जन्म मृत्यूच्या पहिल्या तीरावरून नवे नवे त्या जन्म मृत्यूच्या महासागरातून मला तरुण न्यायाला म्हणतात. गोमत येथे करा माझे, ह्याला कोणतं म्हटलं गेलंय. मग असं कोणतं माई बापांनो माफी मागून बोलतो. अहो प्रत्येक जीवाला असं वाटलं पाहिजे, काही ऐशी दशा येईल माझे अंगा आणि चिंत पांडुरंगा झुरत असेल, असं कधीतरी वाटलं पाहिजे. कधीतरी ही स्थिती मला कधी अनुभवायला येईल. करंट लागला, अवस्था झाली, परत मूळ स्थितीला आलो, बाकीचं सगळं व्यर्थ गेलं का. जर आपल्याला त्या परमात्म्याचा अनुभव आला तर ज्या अपवादात्मक गोष्टी आहे त्या बाजूला आपोआप गेल्या पाहिजे. आपोआप यासाठी नाम साधन आहे. मंथन ह्यासाठी मंथोनी नवनीत तैसे हे वाया व्यर्थ कथा साठी मार्ग. मंथन केलं काय नको ते बाजूला जाणार आहे, पण मंथन इथं आल्यावरच आपण करतो का नाही करत याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि हे समजेल त्यावेळेस आता हा शब्द लक्षात घ्या. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, तुम्ही कृपावंत का आहात तर तुम्ही माझं गोंत करणार आहात. काय करणार आहात? गोंत करणार आहात. गोमत येथे करा माझे, मी सगळा भार तुमच्यावर टाकून दिला. भार ओझे तुम्हासी, मी तुमच्या चरणाजवळच राहणार आहे. म्हणजे जो तुम्ही मार्ग सांगितला आहे त्या मार्गावरच मार्गक्रमण करणार आहे. वंशी नेते पायापाशी नाही याची वेगळे, मला तिथून वेगळं करू नका. का करू नका तर माझं गोमत करायचंय आणि ही जबाबदारी तुमची आहे. असा भार साधूंच्या
चरणावरती तुम्ही आम्ही समर्पित करायला शिकलं पाहिजे माझ्या बाप्पांनो. साधूंच्या चरणावरती, साधूंच्या चरणावरती, सद्गुरूंच्या चरणावरती एकच सद्गुरू झाले, श्रीपाद बाबा चव्हाण आणि रामदास बाबा बुधवारे. आणि यांच्या चरणावरती हा भार समर्पित तुम्हाला आम्हाला करता आला पाहिजे. आणि हे ज्यावेळेस समजेल ना माय बापांनो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तो अट्टहास समजेल. त्यांची तळमळ नेमकी काय होती, त्यांची भूमिका नेमकी काय होती. आणि ही भूमिका समजून घेण्यासाठीच तर तुम्ही आम्ही या चार्जिंग पॉइंट मध्ये आलो. आणि मग ह्या चार्जिंग पॉइंट मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण करायचे आहे. मी कोण, करावा विचार. कशासाठी, कशासाठी? तरावया पार त्या भवसिंधू अशी कोणती नदी नाही, जन्म आणि मृत्यू यातला मधला पिरियड त्याला भवसिंधू म्हटलं गेलंय. आणि ती तरुण जायचंय. मग ती जर तरुण जावा असं वाटत असेल, संकल्प विकल्प नावाचे दोष सुद्धा आडवे तिथे येणार आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, जास्त खोलीत जाणार नाही माझ्या बाप्पांनो. पण श्रीपाद बाबांचा जो निरोप आहे तो तुमच्यापर्यंत जसा माझ्यापर्यंत आला तसा तुमच्यापर्यंत यथोचित पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे श्रीपाद बाबांना सांगायचंय, श्रीपाद बाबांना सांगायचंय, ज्ञानाचं ज्ञान व्हावं का आधी अज्ञानाचं ज्ञान व्हावं? अज्ञानाचं ज्ञान व्हावं का ज्ञानाचं ज्ञान व्हावं? माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, अज्ञानाचं ज्ञान व्हावं आधी का ज्ञानाचं ज्ञान व्हावं? आपल्याला ज्ञानाचं ज्ञान होणं गरजेचंच नाही. अहो अंधार तयार आहे, प्रकाश आल्यावर अंधार राहणार आहे का? प्रकाश आणायची गरज आहे, अंधार आपोआप निघून जाणार. मग आपल्याला अज्ञानाचं ज्ञान झालं पाहिजे. आपल्याला काय चुकीचं साधू संत सांगतात, गुणवंत केलो. कशासाठी, कशासाठी? दोष जाणण्यासाठी, स्वतःच्या अंतःकरणातला दोष काय आहे हे जाणण्यासाठी. माझे मज पोटी बळकट दुष्ण, दुष्ण म्हणजे दोष, ते जाणून घेण्यासाठी गुणवंत केलंय. साधू संतांचं प्रमाण आहे माझ्या गोपाळांनो. मग आधी आपल्याकडे जे अज्ञान आहे ते तुम्हाला आम्हाला जाणून घेता आलं पाहिजे माझ्या गोपाळांनो. सरियाति मेरा सानाश उदय आणि मग याचा नाश झाल्याच्या नंतर उदय होऊनी प्रकाश. हे नाश झाल्याच्या नंतर प्रकाश आपोआप येणार, आपोआप त्याचा उदय होणार. पण हे नाश करण्यासाठी तेव्हा जपाजप साधन तुम्हाला आम्हाला दिलंय. मंथन करण्यासाठी ती रवी दिली. करी तिमिरांचा नाश, उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पाश. आणि तो प्रकाश निर्माण झाल्याच्या नंतर सुद्धा
भारी काय काम आहे गोपाळनो. माझे शत्रू इतकं गोड सांगतात की ज्याच्याकडे भाववृत्तींगत आहे त्याला त्याचा अहंकार झाला, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला त्याचा अहंकार झाला. मग ज्ञान नसावं का? असा भाव नसावा का? असावा, पण भाव सुद्धा गिळता आला पाहिजे आणि ज्ञान सुद्धा गिळता आलं पाहिजे. हे वासुदेव प्रकरण सांगतो. अंगोअंगी मुळा छंद भोग भोगताचे आतला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. ते ज्ञान ज्यावेळेस गिळता येईल भाव असावा. मी भक्त तू देव नको ब्रह्मज्ञान नको ते आपलं काम नाही. हा परिस्थिती मी फक्त तू देव आहेस घरी एवढंच मागितलं, बाकीचं काहीच नकोय. पण हे समजण्यासाठी सुद्धा विवेक बुद्धी जागृत असणं गरजेचं आहे माझ्या लोकांना. साधू संतांनी शास्त्रात लिहून ठेवलं द्रौपद. द्रौपद म्हणजे काय? द्रौपद म्हणजे नेमकं काय? माफी मागून बोलतोय सर्वांची. द्रौपद म्हणजे नेमकं काय? एखाद्या अभंगामध्ये आता अभंग आजचा आहे, आता तुम्ही कृपा बनतो त्याचं द्रौपद काय? गोमटी करानाचे. मग द्रौपद या शब्दाचा अर्थ असा होतो, शास्त्र असं सांगतं, साधू संत असं सांगतात, बारीक मनाचे काढतो नाही का, ज्या अभंगामध्ये त्या अभंगाचा सिद्धांत ज्या ठिकाणी मांडलेला आहे त्याला म्हटलं जातं द्रौपद. मग काही तुमची माफी मागून बोलली, स्त्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, हे द्रौपद आहे, राजाची कांता नाही. याचा अर्थ असा आहे, सिद्धांत श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, हे सगळे दृष्टांत आहेत. राजाची कांता कल्पतरू तुळवटी. आणि हे का सांगावं? माझ्याकडे लई ज्ञान ते ठेवायचे कुठं म्हणून नाही सांगायचं. जे जे आपण असे खावे ते ते इतरांशी. श्रीपादबाबांचं वाक्य आहे, शहाणे करून खरं सांगा सोडावे का धरावे. आपलं काय झालंय, सोडावे का धरावे? मग सोडावे चालला असेल तर श्रीपादबाबांच्या म्हणण्याप्रमाणे चाललं, आणि धरावे जर असेल तर आपली अजून भक्तीच परिपक्व झालेली नाही याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे.